माझं नाव दत्तात्रय सखाराम सुरवसे। मी हॉटेल सूर्याचा ओनर असून 2014-16 साली संपत दूत हे नुकतेच जर्मनीहून PhD करून आले होते। आणखी त्यांनी तिथली जी PhD करण्याकरता त्यांना काय जे कष्ट पडले याबद्दल ते मला विवेचन करत होते। आणि त्यावेळेस सोलर आपल्या भारतामध्ये फार कमी वापरलं जात होतं। PhD केलेला सोलापुरातला एक चांगला विद्यार्थी तो PhD करून येतो आहे म्हणून मला त्याचा अभिमान होता। मी त्यांना माझ्या हॉटेलमध्ये 100 किलोवॅटचं सोलरचं प्रोजेक्ट लावण्याबद्दलचं विनंती केली। काय खर्च येईल खर्चाची बाब माझ्याकडे उपयोगाची नव्हती। फक्त उपयोगाचं काय होतं की हा मुलगा शिकलेला आहे, याबद्दलचं नॉलेज त्याला आहे, या नॉलेजचा फायदा आम्हाला व्हावा या उद्देशाने मी त्याला 100 किलोवॅटचं एक काम दिलं होतं। या कामामध्ये जवळपास आम्हाला त्यांनी दर महिन्याला जवळपास 12,000 युनिट्स त्यातून आता 100 किलोवॅटमधून जवळपास 12,000 युनिट्स मिळत आहेत। आणखी आज आम्हाला जवळपास या कामाकरता जवळपास मला वाटतं 60 लाख रुपये खर्च आला। 1916 साली मी हे माझं बसवलं आणि त्या दिवशी मला जवळपास 60 लाख रुपये खर्च आला। परंतु जनरेटर हे वीज निर्मिती चालू झाल्यानंतर जवळपास महिन्याला मला 2.5 लाख रुपये त्याचा बेनिफिट पास ऑन झाला। आमची जी रक्कम होती ती जवळपास 2.5 ते 3 वर्षात कंप्लीट निघून गेली। आणखी आम्हाला आता दर महिन्याला जवळपास 2.5 लाख 3 लाख याप्रमाणे पैसे आम्हाला दरवर्षी बेनिफिट पास ऑन होतो आहे। याचा मुद्दा सांगण्याचा मुद्दा असा की एनरिच हे जी कंपनी त्यांनी निर्माण केली, या कंपनीमार्फत दर महिन्याला येऊन त्याची स्वच्छता करणे, ते क्लिनिंग करणे, जसं तुम्ही क्लिनिंग व्यवस्थित कराल त्याप्रमाणे युनिट्स वाढले जातात। जर धूळ बसली तर ते युनिट वाढत नाहीत। परंतु कंपनीचं असं आहे की दर महिन्यात ते लोक येत आहेत, क्लीन करत आहेत, आणखी जनरेशन वाढले दाखवत आहेत, आणखी सतत ते आपल्याला विचारत आहेत की काही अडचण आहे का। माणसाला काय आपण फक्त युनिट बसवलो पण नंतर जर सर्व्हिस मिळाली नाही त्याचं काही उपयोगाचं नाही। एनरीचं काम खूप चांगलं आहे। मी त्यांचं केलेल्या कामाबद्दल धन्यवाद देतो। थँक्यू।